आलेला आहे। त्या ठिकाणी मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय, कृपया आपण सर्वांनी खाली व्हायचंय। पुन्हा एकदा विनंती करतोय, स्टेजवर कोणी जमू नका। त्या ठिकाणी माननीय मंत्री साहेबांचं, रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि काकाजींचं आगमन झालेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्व महिला वारकरी, पुरुष वारकरींना विनंती करतोय, जोरामध्ये संभाजीनगरमध्ये आपल्या टाळ्यांचा आवाज गेला पाहिजे, त्यामुळे जोरात स्वागत करा। धन्यवाद। सगळ्यांनी पळून बसायचं, पाठीमागे सगळ्यांनी पुरुष मंडळी समोर या, पाठीमागे कोणी थांबू नका। पुरुष मंडळी सगळ्यांनी पुढे बसतो, चौकदार मंडळी बाजूला या स्टेजच्या, महिला मंडळ पाठीमागे बसू, सगळ्या पुरुष मंडळी पुढे या, समोर बसा। समोर बसलेले वारकरी मंडळी आपण समोर यायचे, समोर या। अर्धा तास कार्यक्रम होणार आहे, साहेबांना तुम्ही दिसत नाही म्हणून स्टेजच्या डाव्या बाजूला आपण सर्वांनी यायचं। सर्वांनी विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी बसून घ्यायचं। वारकरी मंडळी पुढे या। आदरणीय केंद्रीय मंत्री श्री हे पहा, तुम्ही इतके नाजूक होऊ नका। आपण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आलेलो आहोत। तुम्हाला सांगतो बसलेल्या मंडळींना, आपल्याला शोभन असं वागलं पाहिजे। तुमच्या गावाने पुढे या, थोडा वेळ उन्हात बसा, काय बिघडत नाही, चला या। मी पाया पडतो, सांगतो। आदरणीय सर्वांनी बसून घ्या। आदरणीय केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आपल्या वारकरी साहित्य परिषद दिंडीसाठी वेळ दिलेला आहे। त्यांचे स्वागत मी आपल्या सर्व पुरुष महिला वारकरी, पुरुष वारकऱ्यांतर्फे आदरणीय ज्यांचा हा उपक्रम आहे, महाराष्ट्राचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी व छत्रपती संभाजीनगरमधील कार्यकर्ते आदरणीय हरिभक्त बळवंत मुकुंद महाराज, गोरख महाराज आणि काकाजी या ठिकाणी आठवले साहेबांचं शाल श्रीफळ देऊन आणि हार तोड्यांच्या या ठिकाणी स्वागत आम्ही करत आहोत। आठवले साहेबांचं या ठिकाणी आदरणीय काकाजी तसेच आपल्या या तालुक्यातून आलेले सर्व तालुका अध्यक्ष, पुरुष उपाध्यक्ष, त्यांची सर्व कार्यकर्ते